सध्या पावसाळ्याचे दिवस असून पावसाळा हा आनंददायी ऋतू असला तरी तो विविध आजार घेऊन येतो। सततचा पाऊस, दमट हवामान, स्वच्छतेचा अभाव यामुळे लहान मुलांना संसर्गजन्य रोगाचा धोका वाढतो। जसे की पावसाळ्यात लहान मुलांमध्ये सर्दी, खोकला, ताप, डेंग्यू, मलेरिया, पोटदुखी, जुलाब, व्हायरल फीवर यासारख्या आजारांचे प्रमाण वाढते। यामुळे दूषित पाणी आणि बाहेरचे खाणे टाळले पाहिजे। याबद्दल मोरिया हॉस्पिटलचे बालरोग तज्ञ डॉक्टर अभिजित चिद्रवार यांनी माध्यमांशी बोलताना आपली प्रतिक्रिया व्यक्त करत आपल्या लहान मुलांची कशा पद्धतीने काळजी घेतली पाहिजे याबद्दल सविस्तर माहिती दिली। नमस्कार, मी डॉक्टर अभिजित चिद्रवार, बालरोग तज्ञ, मोरिया हॉस्पिटल। मागील 17 वर्षापासून परभणी येथे प्रॅक्टिस करतोय। यावर्षी जे आपण आता बघतोय, जून महिन्यामध्ये ढगाळ वातावरण आहे, खूप सारा पाऊस पडतोय, तर OPDs या पूर्णपणे भरलेल्या आहेत। यामध्ये व्हायरल फीवरचे पेशंट्स भरपूर जास्त प्रमाणात आहेत, संडास उलटीचे पेशंट्स आहेत, जुलाब बाळांना भरपूर प्रमाणात होत आहेत, कावीळचे पेशंट बरेच प्रमाणामध्ये बघायला मिळत आहेत। तर या सर्वांचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे या वातावरणामध्ये काही विशिष्ट विषाणू पूर्ण वातावरणात पसरत असतात आणि ते आपल्या अन्नातून, पाण्यातून आपल्या बाळांच्या पोटात जातात आणि मग तिथून बाळांना जुलाब, उलट्या, अतिसार ज्याला आपण म्हणतो, कावीळ ज्याला म्हणतो, या सगळ्या गोष्टींची लागण होत असते। तसंच हा काळ यांचा डासांचा प्रादुर्भाव पण या काळामध्ये भरपूर जास्त प्रमाणात असतो। त्यामुळे डेंग्यू, मलेरिया, व्हायरल फीवर यासुद्धा गोष्टींची या काळामध्ये खूप सारे प्रमाणात पेशंट बघायला मिळतात। तर सध्या तर जे सगळ्यात जास्त पेशंट अतिसार आणि उलट्यांचे मिळत आहेत, तर त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं पाणी अतिशय स्वच्छ करून, उकळून थंड करून किंवा ROचंच पाणी पाजणे। तुमच्याकडे जरी आजच्या काळामध्ये जार येत असले तरी जारचं सुद्धा पाणी उकळून थंड करून पाजणं अपेक्षित आहे। आणि बाळांना बाहेरचं उघड्यावरचं जेवण म्हणजे पाणीपुरी, भेळपुरी हे काही आपण स्नॅक्स देतो आहे, तर ते आता या काळामध्ये विशिष्ट करून आपण अवॉइड केलंच पाहिजे। मच्छरदाणीचा भरपूर वापर केला पाहिजे। संध्याकाळी 5-6 वाजता आपले दरवाजे, खिडक्या बंद केल्या पाहिजे आणि आपण परिपूर्ण आपल्या बाळांची काळजी या छोट्या छोट्या गोष्टींमधून घेतली पाहिजे। ज्यांना पण व्हायरल फीवर आहे, स्वतःला समजा सर्दी खोकला असेल, त्यांनी बाळांना प्रोटेक्ट करण्यासाठी आपल्याकडे सिक रूम नावाचा एक कन्सेप्ट डेव्हलप केला पाहिजे, ज्यामध्ये त्या काळामध्ये त्यांनी त्याच रूममध्ये जाऊन झोपायचं, दुसऱ्या फॅमिली मेंबर्सच्या संदर्भात यायचं नाही, ताकी पूर्ण फॅमिलीला, कारण आम्ही बघतो की एकाला सर्दी खोकला ताप होतो आणि मग पूर्ण फॅमिली मेंबर्सला त्यापैकी होतो। त्यातल्या त्यात बाळ, विशिष्ट करून बाळांना त्याचाच प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होऊन त्यांना न्यूमोनिया, मेंदूज्वरसारखे आजार एवढ्या छोट्याशा गोष्टीमुळे होत असतात। तर घरच्या सर्वांनी याबद्दल विशिष्ट करून काळजी घ्यायला पाहिजे। धन्यवाद। राहुल धबाळे, जनशक्ती, परभणी।